नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी हे बाद गाऊन घालून आंघोळ करून कुठे झाली आहे. तर आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे, आकांक्षा नाव तिचं. आणि तिला काय नाही असं छोटंसं आपण एखादा ब्लॉग बनवूया म्हणून मी ब्लॉग असा अचानक चालू केला. आणि हा ब्लॉग मी 100% पोस्ट करणार, कारण देर आर मेनी टाइम्स की जेव्हा ना भरपूर आपण रील्स बघतो, आपल्याला खूप लहानपणापासूनची मैत्रीण आहे, फर्स्ट स्टँडर्डपासूनची मैत्रीण आहे, शाळेतली मैत्रीण आहे. पण ही माझी अशी मैत्रीण आहे की जी म्हणजे अडल्टहूडमध्ये तुम्हाला जेव्हा सांभाळण्याची गरज असती तेव्हा त्या मैत्रिणींबद्दल कुणी बोलत नाही. आणि ही ती मैत्रीण आहे माझी की जी अडल्टहूडमध्ये अचानक माझ्या लाईफमध्ये आली. सो आम्ही दोघी भेटलेलो 2026 म्हणजे ह्याच वर्षी भेटलो आहे फेब्रुवारीमध्ये. तर मी शिवरात्रीसाठी बँगलोरला गेलेले आणि तिथं ती माझ्या एका मित्राबरोबर आलेली. आणि रँडम अचानक म्हणतात ना, ते एक वरदानच आहे देवाचं की भाई ही पोरगी आयुष्यात आली, म्हणजे असं कसं काय माझ्या आयुष्यात आली. आणि रँडमली ती आमची ओळख झाली. आणि मग आमचं असं बोलणं झालं, तू कुठे राहते? अरे मी मुंबईत राहते. मग मुंबईमध्ये कुठे? हां, आपण बाजूबाजूला राहतो. लिटरली असं आमचं स्टार्ट झालं. आणि मग इथे आल्यानंतर पण एकदा असं तिचा फोन आला की भेटायचं का आपण वगैरे. आणि द डे वनपासनं द कम्फर्ट शी हॅज गिवन मी, इन द मॅच्युरिटी शी हॅज, ओ माय गॉड. म्हणजे आजपर्यंत मला भरपूर मैत्रिणी मिळाल्या आणि खरंच खूप चांगल्या मैत्रिणी आहेत माझ्या, जेवढ्या काही आहेत तेवढ्या. पण आकांक्षा इज वन ऑफ देम की जिला म्हणजे मला असं वाटतं की ही माझी बहीणच आहे. म्हणजे जर चुकून आम्ही अशी फ्रेंड्स असं झालो ना, पण ही माझी बहीणच आहे असं मला वाटतं कुठेतरी. सो येस, आता आम्ही रेडी होतो. मी आकांक्षासाठी ॲक्च्युली 2 ड्रेस आणलेत. इथे मी ठेवले, ड्रेस नाही ॲक्च्युली, ते बादगाऊन इथे दिसतंय का इथे. सो आकांक्षासाठी मी 2 बादगाऊन आणलेत. तर आता ती येणार, एकच पार्सल मागवलेलं, पण मी विचार केला की तिला कलर नाही आवडलं तर काय. मला वाटतं असं ती ब्लू चूज करेल, आय डोंट नो, म्हणजे रेडही चूज, मरूनही चूज करू शकते. सो आता असं झालेलं माझं की ते दोन्ही पार्सल ना एकाच दिवशी आले. माझं असं होतं की फर्स्ट जे पार्सल येईल, कारण त्याची डिलिव्हरी डेट 5th दाखवत होतं, जे फर्स्ट पार्सल येईल ते मी तिला देऊन टाकेल असं माझं डोक्यात होतं. पण दोन्ही पण कालच आलेत. सो मला असं झालं की चल लेट हर चूज की तिला काय आवडतं आहे. मग असं 2 ठेवलेत. आता ती येणार आहे, मग आम्ही मस्त रेडी होणार आहे. और रेडी चटपटा बन के हम जाने वाले है मस्त किधर तो भी मस्त ठिकाणी खाणे के लिए. सो येस, आपण आता बघूया ती आल्यावर काय काय होत आहे. मी तुम्हाला तसं दाखवत राहील काय काय चाललंय आमचं संध्याकाळमध्ये. आकांक्षा जस्ट आली आणि तिने बेल वाजवलंय. आता तुम्ही तिचं दरवाजा उघडायला चाललंय. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. एवढं काय बाई, आम्ही रस्ता पटकन इकडून तिकडे थँक्यू. अरे आली मी आले. चल आता मी बस इथे सांगते. रेड तू पण रेड नाही, आता एक मी काय केलं होतं, एक पार्सल मी 2 पार्सल ऑर्डर केले होते. सो मला वाटलं की ती लेट येतील, पण ते गायबानासारखे दोन्ही कालच येऊन गेले. तर आता हे 2 तू चूज कर. बादगावने दोन्ही पण, तू एक चूज कर. मग मी विचार केला की चल आता आलेच आहेत तर मग तुला देते नाही का, असं तुला चूज करायला की बाबा कुठला कलर चूज कर. वाटलेलंच मला. आणि मी आधी बोलली आहे याच्यामध्ये की मी ब्लूच बोलली आहे. वा, मग हे रिटर्न करायला असं. तू जानती है ना मेरे को क्या पसंद आएगा क्या. अरे पण काय वाटलं तुला, काय वाटलं? दाखव हे. चल माझा आणि हे तुला रिअल दाखवते. रिअल कोण दिले हे सांग. माझ्या फ्रेंडनी. किती छान. तिला मी अशा बघून डायरेक्ट शॉक. मी पहिले पत्ता जोडला, म्हटलं रिअल आहे. रिअलच पाठवले पाहिजे त्यांनी मला पण फोन पहिले केलेला. त्यांनी मला नकली पाठवले ब्लिंकिट वरून. हाँ ओ भाई, कधी पाठव. पूछा कि तुझे गिफ्ट क्या चाहिए. मैंने बोला ट्यूलिप. अच्छा कहाँ से लाऊंगा मैडम. मैंने बोला चल तुझे चैलेंज करती हूँ कि मेरे बर्थडे तक तू मुझे ट्यूलिप्स लेके आएगा. बोलता नहीं इस साल तो नहीं, नेक्स्ट ईयर पक्का. ट्यूलिप का झाड़ उगाऊंगा नेक्स्ट ईयर तक, उसमें ट्यूलिप आ जाएगा. तो बोलता ठीक है. तर तो बोलला की चल तुझी पार्सल मी विश कम्प्लीट करतो, म्हणून त्यांनी ब्लिंकिट वरून असे पाठवले. म्हणजे चालतो ठीक आहे. आणि रात्री मला भो करून तरी आला. त्याला फिल्टर लावला तो अजून छान दिसतोय. भारी वाटतंय है ना? ओरिजिनल आहे का? अरे तू घेऊन का नाही आली? मग फोटो काढले असेल तुझे त्याच्यासोबत. भाई घेऊन का नाही आली फोटो त्याच्यासोबत? ते बरं बंद आता बादगाऊन घाल. मग आता ट्यूलिप घालू शकत नाही. ओ माय गॉड, ये भी ड्रेस मिला है भाई. किती नालायक माणूस आहे ही. किती लोक हिला गिफ्ट करतात. हा किती गिफ्ट करतात. दोन सोडून एक तीन गिफ्ट, आता 2 इथे दाखवले, अजून पण मिळणार आहे. जरा रुको, जरा सबर करो. अपेक्षा नाही ती. रुको जरा सबर करो. चलायचं करायचं रेडी व्हायचं. हो रेडी व्हायचं.
खूप लेट झालं. माझ्या घरात हे गेलेलं, लाईट गेलेली. आम्ही लाईटच गेली होती. लाईटच गेली होती. नाही आकाशच्या खोटं नको बोलू, मी लिफ्ट नाही आहे, मी चालत आली का खाली, खोटं काय बोलते बाई. लाईट गेली होती आणि खूप एवढं लेट झालेलं. लिटरली आता 10 वाजले, ऑलमोस्ट 10 वाजले असतील. कोपरगिरण्यामध्ये नाही, कोपरगिरणे नाही, वाशीमध्ये. आता बघू, अजून डेस्टिनेशन पण फायनल नाही की आम्ही काय चालू, आम्ही कसे दिसतोय ते पण दाखवायला टाइम नाही मिळाला. एवढं झटपट चाललं. मला जमलं नाही म्हणून मी एका मित्राला सांगितलेलं आणि त्याने खूप सुंदर असं हे केलं, खूप छान केलं. एक मिनिट थांबा, आपण हिला देऊ आता. सगळं बघून मला असं रिॲक्शन द्यायचं, ओ माय गॉड. हे तुझ्या त्या मैत्रिणीने पाठवलंय. कोण अम्मू? हा ठीक आहे, ठीक सुदे. ओ आपलेच फोटो लावले. काय हवंय तुला? इकडे स्टार्ट कर बाई. हे इकडे हे आपण फर्स्ट टाइम भेटलेलो ऍक्च्युली. याच्या मागे अरे आता मला टाइम नाही भेटला. याने याने याच्या मनाने केलंय. मला याच्या मागे काहीतरी लिहायचं होतं पण आता ते टाइम नाही मिळाला. ठीक आहे, नाईस. हा फोटो सगळ्यात चांगला आहे. हा आणि ते पण आहे खाली. आता त्याच्यावर लिहायचा टाइम नाही मिळाला. मी लिहून तिथे खूप डोकं काही लावलं नाही, माझ्याकडे वेळ नव्हता अजिबात. हे बघ आधी. हो भाई नुसते ड्रेस देत मला का. छान आहे. ठीक आहे, नाईस. त्याच्यानंतर हा एक आहे आणि त्याच्या सोबतच हे पण आहे. त्याच्या सोबतच काय झालं, त्याच्या सोबतच हे पण आहे. ए वाव, हा छान आहे. मला पण आणलाय मी, याच्यातच बॅगेतच ठेवलंय. दाखवू का तुला? सेम नाईस. हिने पण ट्युलिप आणले. एवढे ट्युलिप भेटले ना मला या बर्थडेला नाही, तेव्हापासूनच भेटतं, पण जास्तच भेटत. लाईफ मध्ये पहिल्यांदा मी सुशी खाल्ली. कशी होती का? कशी होती सुशी? ही चटणी होती, त्या सुशी बरोबर खाल्लेली. दादाने डायरेक्ट दूध काढला माझ्या हातात. डायरेक्ट एवढं तिखट होतं ते, बेकार. अजून काय खातो आम्ही? पास्ता. त्याचे संपत आले. ब्राउनी झाली ना तुझ्या. ब्राउनीची आईस्क्रीम बघ. मागचा व्ह्यू बघ ना पण आकांक्षा, त्याच्यापेक्षा मागचा व्ह्यू बघ कसं भारी दिसतोय. खूप सुंदर दिसतोय. ब्राउनी लावणी करते. आकांक्षा आमच्या शेजारच्या टेबलवर पण वाढदिवस होता. त्यांचे मोमोज किती पुरटी ही बाई. ती म्हणते त्यांचे मोमोज खाऊ का आम्ही. त्यांचे मोमोज हिला खायचे. इथे केक, हा वाला केक चांगला होता. आता अजून एक केक आहे जो आम्ही आणलाय, तो पण आम्हाला कापायचा आहे. आम्ही एवढं सगळं छान खाल्लं पण आम्ही एकही फोटो काढले, पण मी व्हिडिओ काढायचं विसरून गेले. म्हणून आता फोटोमध्येच तुम्ही बघा किती छान दिसते. दाखव. ओ माय गॉड. फोटो पण आकांक्षाच्या एका मैत्रिणीने तिला हॅपी बर्थडे बिट्टू नाही ते. हॅपी बर्थडे डिअर आकांक्षा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आकांक्षा. बिट्टू हॅपी बर्थडे बिट्टू. आयफोनची मॅडम बघा काय. सो गाईज, अशा पद्धतीने आकांक्षाचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. आम्ही आता हॉटेलमध्येच आम्ही घरी चाललो आहे. ती माझ्याकडेच येणार आहे झोपायला. सो चांगला होता बड्डे. जास्त काही रेकॉर्ड नाही करता आला कारण खूप
लेट झालेलं आम्हाला हॉटेलमध्येच. आणि खूप चांगलं हॉटेल आहे. जर तुम्ही पण चांगलं नवी मुंबई साईडला एखादं छान हॉटेल बघत असताल तर अतरंगीला नक्की व्हिजिट करा. अतरंगी हॉटेल खरंच खूप चांगलं आहे आणि छान फॅसिलिटी होते त्यांच्या. आता लेट्स गो, आम्ही घरी चाललो आहे आता. तर आज दुसरा दिवस चालू झाला आहे आणि कालचा दिवस हेक्टिक होता, खूप जास्त हेक्टिक होता. आम्ही काल रात्री खूप लेट आलो. त्याच्यानंतर मग आम्ही आज ऑफिसला, ही माझ्याकडे झालेली झोपायला आणि त्याच्यानंतर मग आज आम्ही ऑफिस केल्यानंतर संध्याकाळी पण ही परत माझ्याकडे आली जेवायला. आम्ही जेवलो आणि मग आता मी तिला काल जी गिफ्ट दिली होती मी तिला गाडीत, तिला मी बोललं तू ट्राय कर कसं दिसतंय म्हणून. मग ती आता फुल एक कपडे घालून दाखवते मला कसं दिसतंय, काय दिसतंय. पहिले तर मी तिला घरी बात गाऊन दिलेलं, ते तर नाही घातलं तिने अजून, ते आता आंघोळीला घालेल. आता ते 1 पीस घातलं तिने आणि आता टॉप पण घाल. लेट्स सी और क्या क्या होता है, देखते हैं. अभी बर्थडे खत्म नहीं हुआ, बर्थडे चालू है. नेक्स्ट डे का व्हायना पण बर्थडे चालू. ओहो वाटकायला चालू. ओहो, मी तिला घेतलेला ड्रेस आहे सो तिला आवडला आता आणि ती मटकून दाखवते की किती छान दिसतीये मी. हो 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 हो, अशी मध्ये आहे जरा, मध्ये इकडे खूप पसारा आहे इकडे. चांगलं तर वाटतंय बाई. हा कलर छान आहे, तिला सूट पण होतोय. नाईस. हा टॉप पण छान आहे, छान दिसतोय तिला. आमच्याकडे मिरर नाही, गरीबाचा मिरर बघा. आम्ही याच्यामध्ये बघतोय की कसं दिसतंय पण दिसतच नाहीये. पण चांगला आहे, इट वॉज नाईस, इट इज नाईस, लुकिंग प्रिटी. असं वाटतंय सेम टू सेम आहे. कळतंय का तुला? बो गोडच वाटतोय पण काही पण म्हणा. अच्छा, ट्युलिपचं काय कौतुक आहे. लाव मागे लाव ना बो. ए गोड वाटतंय पण छान वाटतंय रे. काहीतरी स्वीट, काहीतरी गोड, छान वाटतंय. हा तू पण आणायचं. आणेल. शेअरिंग इज केअरिंग. सो आता टाईम आहे चांगल्या गोष्टीचं, जे काल करायचं राहून गेलं कारण गडबड होती खूप. आपण आता ती गोष्ट करूया. तर हे, अरे तुला काय करायचं आहे, तुला काय पंचायती आहे. तर हे काल आपल्याला घाईघाईत भेटलेलं, त्याच्या मागे मला जे करायचं आहे त्याच्यासाठी मी स्पेशली मार्कर पण बोलवलं होतं. म्हणजे मार्करचा काही उपयोग झाला नाही तर आज आपण ते करूया आज. आणि मी तुम्हाला एक ती वाचून दाखवेल. तिच्या समोरच लिहिलं आता, ती वाचून दाखवेल त्याच्या मागे काय काय लिहिलंय, ती फोटो दाखवेल. आता करावंच लागेल भाई, एवढं आता तुला करावंच लागेल. हे फोटो आहे, हे फोटो आपण आता हिला देऊ. तिच्या मागे आता मी लिहिलंय, दिसले तुला, दिसण्यासाठीच तर दिलेत ना. आता ते कालच करायचं होतं पण आता ठीक आहे, आता लेट झालंय. चल एक फोटो उघड, मग मागे हे कर, असं कर. या नाही खाली डेट विथ डेट वाचो. हा मग आता पहिला दिवस होता ना तो. सगळ्यात पहिला आम्ही भेटलो महाशिवरात्रीला. आय फेल्ट यू आर ब्लेसिंग फॉर मी द डे आय मेट यू. मला लिहिलं तू. अरे भाई आत्ताच सुचवलं ना, आता तुझ्या समोरच लिहिलंय. त्याच्यानंतर मग 30/3/2026. तू डेट कुठून काढला? माझ्या फोन मध्ये. When I realize I am on roller coaster ride with my बाय हँड रायटिंग. मी काय करू, माझं अक्षर चांगलं नव्हते. हे काय ट्विन. मी काय, हा पहिला फोटो होता, हा दुसरा आहे आता. याच्यामुळे आम्ही दोघी जणी भेटलोय आणि आता हात काय झाला. आता हे सेकंड फोटो, हा थर्ड आहे आता. सेम दिवसाचा आहे, सेमच दिवसाचा आहे पण तो गोड आलाय वर फोटो. When I felt I will be pampered forever and always, no matter what. You will be pampered. ओ माय गॉड. तो फोटो तसाच आलाय माझे लाड करताना असं. 11/4/2026 जेव्हा आम्ही मिसळ पाव खायला गेलो होतो. हा जी मस्त होती. सगळं हिनी सकाळ सकाळ भेळ खाल्ली होती. I can eat and enjoy anything with you. No fancy restaurant needed. Even misal can be memory with you. मला मिसळ आठवली. You can live with you anywhere without anything new. काय लिहिते you are and काय लिहिलंय तू? फोटो. अच्छा, कारण हा याच्यात आम्ही विदाउट फिल्टर आहे ना. हा हे विदाउटच फिल्टर आहे ना. म्हणजे काहीच ना, झोपेतून उठून आपण कुठेतरी नाश्ता आणायला चाललेलो आहे गेस. आणि मी तुला घरी सोडत होते, मी काकाकडे जाणार होते कपडे धुवायला. खाली तिथे बॅग पण असेल कपड्यांची आय गेस. बरोबर.
रॅन्डम झोपेतून उठून चाललो आम्ही कुठेतरी. हे आम्हाला मटकायचं होतं एका रीलसाठी स्नॅप काढला. आणि तो जास्तच आवडला दोघींना पण. तो फोटो खूपच भारी आला भाई, खूपच. 17/5/2026 I realize घर से दूर तू एक घर है मेरा, अब ये घर इधर ही रहेगा. आता माझ्या ओरिजिनल वर घरचे येतात, तो क्या हुआ, तभी तू इधर ही है. मैं भी इधर आऊंगी तब. 28/5/2026 हा एकदम लास्ट फोटो आपला, Recent वाला अभी एकदम का. रिसेंट. हा ये तो सब अनप्लान था. ये तो हाँ. ऐसे ही, हाँ मैं आ रही हूँ, तू भी आ जा, तू तेरा काम कर, मैं मेरा काम करती हूँ. यू आर माय सोल सिस्टर, नॉट जस्ट अ फ्रेंड बट अ फॅमिली टू मी. थँक यू. आता रॅन्डम फोटो होता बाई, बसला बसला बसले पण तो चांगलाच आला फोटो भाई. हा. तो खूप गोड फोटो आला. मी स्टोरी स्टेटसला पण पोस्ट माहिती आहे केलेला. मला. छान. यस. थँक्यू. अशा प्रकारे तुझं वाढदिवस हे नाव संपलेलं आहे. ओ माय गॉड. दे दे उलटा. थँक्यू. हे जर कुणी बघितलं तर घरचे म्हणतील हे काय. असं काही नाही. मला हिच्या लग्नात ते हे म्हणायचंय, बानो रे बानो मेरी चाली सासुराल को. सांगायचं तरी मला एकदा. आता हाय तर दिसणारच होतं. काय संपलाय वाढदिवस, ठीक आहे. आता संपलाय वाढदिवस, आता काय नकोय. जाऊ दे आता. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. Thank you, तू 24 वर्षांची झाली. हा रिअलिटी चेक मी तुला देणार नाहीये, कारण 2 महिन्यांनी मी पण 24 वर्षाची होईल नाही का. तर तेव्हा तू माझ्याकडनं बदला काढशील. आता छान येतोय. तिच्या मैत्रिणीने दिलेली फुलं ज्याच्यामध्ये जिच्याच तिचा जीव- घरात आहे. ज्याच्यामध्ये तिचा जीव अडकलाय. आणि इथे पण एक फुल आहे. इथे पण मी एक फुल ठेवलंय. जे काल बुके दिला होता ते फुलं मी अशा माझ्या घरात ठेवली इकडे तिकडे, कारण हिच्या घरात बिलकुल बी जागा नाही. हिच्या घरात तिची दुसरी रूममेट राहते. बाई घरात राहतच नाही मी माझ्या. ही हिच्या घरात राहतच नाही, माझ्याकडेच येते झोपायला. म्हणून आता बाय बाय. राहावं लागतं आता त्याच्या आता मी माझा ब्लॉग एंड करते इथेच. मी माझा ब्लॉग एंड करते. बस झालं काही. बर्थडे झाला. बर्थडे झाला, रिअलिटी चेक मिळाला. आज सोमवारी ऑफिसला जाऊन. आज 1 जून आहे. काय करते पोरगी. त्याच्याबरोबर तिला लाईट पण आली. ती लाईट पण तिला द्यायची आता. त्याची क्लिपा पण द्यायच्यात. ती नाही का ती काल ज्याच्यावर असं चिटकवलं होतं, ती लाईट पण घेऊन जायच्या बरोबर. तुझे लाव ना असा. इथे मी माझ्याच घरात डेकोरेट करू, तुझे फोटो काहीतरी कष्ट कर, लाज वाटू अरे दे. माझे ते लावू देत नाही ना, तो प्रॉब्लेम. तुला वाटते मी अशी एवढ्या साध्या घरात राहणार आहे. नाही. आपण हा कॉर्नर शोधू रोज तिथे. जाऊ दे. माझ्या ब्लॉगला थोडे काहीतरी म्हण. काय बोलू. अरे तुझा वाढदिवस होता तर मी तुझा ब्लॉग बनवला. ब्लॉगला की कमेंट करेल ना मी त्याच्यावर अरे थोडी. माझ्या Chat ब्लॉग GPT जाऊ दे. हिच्या नादी लागण्यात काही पॉईंट Chat नाहीये. GPT करेल. माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आवडलं असेल तर कशाला कमेंट्समध्ये करते? सांगा की कसा वाटतोय माझा व्हिडिओ, कसा वाटलाय माझा व्हिडिओ. आणि हा आहे ब्लॉग एंड. ओके बाय बाय. थँक्यू.